आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांच्या गटाची अनुपस्थिती दर्शवली। हे नोटाबंदीमुळे सामान्य माणसाचं कंबरड मोडलं। सामान्य माणसाला त्या बँकेत चला मागे चला श्रीमंत छत्रपती उदयन महाराज की जय। श्रीमंत छत्रपती उदयन महाराज की जय। एक नेता एक आवाज। जय महाराज जय महाराज जय महाराज जय महाराज जय महाराज। एक नेता एक आवाज। चला फास्ट जरा बोलो उदयनराजे भोसले जय शिवाजी। श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंचा सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण की ज्यांची वाट पाहतात त्यांचा आपण सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बसण्याची कृपा करावी। सर्व कार्यकर्ते या ठिकाणी बसत नाही तोपर्यंत कार्यक्रमाला सुरुवात होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी। कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की आपण कृपया करून ती सभागृहामध्ये बसण्याची कृपा करावी। सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर प्रेम करणारे आहोत। या ठिकाणी कार्यकर्ते सर्व अजून बाहेर आहेत त्यांना करावी। बाहेर देखील कार्यकर्ते या ठिकाणी अजून उभे आहेत त्यांना आजूबाजूला उभे असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना एक कळकळीची विनंती आहे, आसनावर बसून घ्यायची आपली पढाई सगळ्यांनी मंच समोर जे आहे त्यांनी बैठक व्यवस्था केली त्यांनी बसून घ्या प्लीज। समीर भैया सगळ्यांनी स्वयंशिस्त पाळा, कुणी उभं राहू नका, बसून घ्या। हॉलच्या बाहेर असलेल्या कृपया सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा दुसरा पुकार खासदार उदयनराजे भोसलेंच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पुन्हा विनंती आहे, प्लीज सर्व कार्यकर्त्यांना विनंती। पुढच्या पाठीमागच्या बाजूला मोकळे आहेत, कुठलाही कार्यकर्ता थांबणार नाही, स्वयंशिस्त पाळा। सातारा तालुक्यातील सर्वच उदयनराजे भोसले यांच्यावर प्रेम करणारे या ठिकाणी सर्व कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत। उद्याच्या आवडीत केलेले आहे यासाठी तुम्ही सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी प्रथम स्वागत करतो। या ठिकाणी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंही मी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं स्वागत। ज्या तारच करंट नाही ना त्या तारो माणूस लागतो, कार्यकर्त्यात करंट पाहिजे। मित्रांनो खरं तर आज आपण खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर प्रेम करणारी त्यांच्या जिव्हाळ्यातली कॅबिनेट ग्रुपमधल्या निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्या वेळेला कार्यकर्त्यांना एकसंघ राहणं गरजेचं आहे। इतिहासातला दाखला देताना तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, ज्या वेळेला खरं बघायला गेलं तर त्या ठिकाणी काही व्यवस्था असेल तर ती व्यवस्था सुद्धा आपण राबवायला हरकत नाही। अशा स्वरूपाचं अत्यंत व्यवस्थित नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस यांच्या माध्यमातून आपण करतो। त्यांच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला आपण मदत करणार आहे। आपलं आज जे विश्वासाचं नातं आहे ते भविष्यातल्या सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आपण कायमस्वरूपी ठेवणार आहे। ज्या पुन्हा एकदा सर्वांना विनंती राहील, आचारसंहितेच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या बाबी आपल्याला पळायच्या आपण चुकलो तर आपला फटका उमेदवाराला बसणार आहे, तो बसू नये यासाठी या गोष्टी आपल्याला सांगितल्या। आपल्याला खूप दिवसाला ह्या भाषणाची आठवण व्हायला लागली। जुने कार्यकर्ते आपल्याला समोर मंचेगावर असू द्या समोर असू द्या माझ्या माता भगिनी मला प्रत्येक कार्यकर्त्यानं गाव पातळी असो नाहीतर नगरपालिका असो आपण प्रत्येकाने नगरपालिकेच्या इलेक्शनला सुद्धा महाराष्ट्र प्रत्येक उमेदवारासाठी पदयात्रा काढतात, पायाला फोडे करेल आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार उभे असतात त्यांच्या सुद्धा प्रचारात सभा घेतात आणि विजय करण्याचं काम करतात। हीच तर
हे सगळ्यांना मी सांगितलं होतं, घोषणा दिल्या बघतोच नंतर. आज या अत्यंत महत्वाच्या अशा बैठकीकरता उपस्थित असलेले सर्व सातारा तालुक्यातून शहरातून आलेले प्रमुख सर्व मान्यवर आणि ह्या बैठकीला आणि खास करून मला आशीर्वाद देण्याकरता आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर बुधाजीराव मुळीक साहेब, व्यासपीठावरती उपस्थित सर्व आजी माजी नगराध्यक्ष, आजी माजी सर्व सभापती, सर्व आजी माजी नगरसेवक सेविका, आजी माजी सर्व पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, उपस्थित सर्व ज्यांनी गेले 20-25 वर्ष मला आशीर्वाद दिले असे सर्व आणि आशीर्वादाने साथ दिले असे सर्व वडीलधारी मंडळी आणि माझ्या तरुण मित्रांनो, भगिनींनो आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो, या ठिकाणी आपल्याला माहित आहे की लोकशाहीमध्ये दर 5 वर्षानंतर निवडणुका त्या अटळ असतात. कोण विजयी होतं, कोणाचा पराभव होतो. प्रश्न विजय किंवा पराभवाचा नाही, प्रश्न तत्वाचा आहे आणि प्रश्न किंवा विषय हा सर्वसामान्य माणसांच्या आणि ह्या संपूर्ण भागाच्या प्रगतीचा आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कोणी कुठल्याही पदासाठी आपली उमेदवारी जाहीर करू शकतो, त्याचा अधिकार आहे. पण बारकाईने आपण थोडंसं विचार करणं गरजेचं आहे की उदयनराजेंना नेमकं निवडून द्यायचं कशाला. म्हणजे मी तुमच्या भूमिकेत असताना मी असा विचार केला असता की द्यायचं कशाला आणि का इतर बाकी जे कोण आता उमेदवार असतील का त्यांना द्यायचं नाही. प्रामुख्याने ज्या वेळेपासून मी समाजकारणाला सुरुवात केली त्यावेळेपासून कधी राजकारण केलं तर फक्त समाजकारण, ते सुद्धा जनहिताकरता, ज्याच्यातून लोकांचं कल्याण होईल, या संपूर्ण भागाचं कल्याण होईल, या जिल्ह्याचं कल्याण होईल. आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून गेले 20-25 वर्ष मी वाटचाल करीत आहे. मी असं म्हणणार नाही की मला पोचपावती द्या, उलट मी असं म्हणेन की जर खऱ्या अर्थाने माझ्यापेक्षा तर तुम्हाला सर्वांना जर वाटलं की एखादा व्यक्ती तुमचं हित जोपासू शकतो, त्या भागाची प्रगती करू शकतो, तर कृपया करून मला आपण सांगावं. निश्चितपणे मी माझी उमेदवारी जाहीर न करता त्या व्यक्तीचा प्रचार करायला तयार आहे, ते विनम्रपणे या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. पण मात्र मला एक समजत नाही
ज्या वेळेस निवडणुका जाहीर होतात त्यावेळेसच अनेकांना वाटतं की आपण आता आपली उमेदवारी जाहीर करावी. करा, हा तुमचा लोकशाहीतला अधिकार. पण मात्र विषय म्हणजे फार गंभीर आहे. आज जे कायदे बनवण्यात आले ते कायद्याचा विचार करता काय झालं आहे देशात. औद्योगिक क्षेत्राच्या बाबतीत विचार करायला झालं तर 3 शिफ्ट मध्ये चालणारे कारखाने आता काय बंद अवस्थेत पाहायला मिळतात, तर काय जेमतेम अर्ध्या शिफ्ट मध्ये चाललेले पाहायला मिळतात. बरेच लोकांना तिथं बंद झाल्यामुळं त्यांचा रोजगारापासून त्यांचा उदरनिर्वाहाचा जो हे होता मार्ग तो बंद झाला. तुमच्या बांधकाम व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर काय कायदे काढले, कोणी काढले, कशा करता काढले मला माहित नाही. बांधकाम व्यवसाय ठप्प झाला. त्याच्यावरती आधारित गौंडी काम करणारे, मग बाकी इतर सेंटरिंग काम करणारे, त्यांची अवस्था पहा. व्यापाऱ्यांची काय त्याच्यापेक्षा चांगली अवस्था आहे अशातला भाग नाही. आणि मगाशी मुळीक साहेबांनी त्याचा उल्लेख केला. शेतकऱ्यांच्या बाबतीतलं जर धोरण बघितलं तर पहिल्यापासून अनेक वर्षापासून मुळीक साहेब इरमा योजना करता झटतात आहेत. त्याच्याकरता आम्ही अनेक पदावरती असणाऱ्या लोकांना भेटलो. पण मात्र आज देखील शेतकरीची अवस्था पाहिली तर अक्षरशः लाज वाटते. ज्या वेळेस लोक म्हणतात की भारत हा कृषी प्रधान देश आहे. खऱ्या अर्थाने जर आपल्याला बघायचं असेल कृषी म्हणजे शेतकऱ्यांची संपूर्ण उन्नती कशी असायला पाहिजे की निवडणुकीपेक्षा जास्त जर काय महत्त्वाचं असेल तर तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीत वाढ झाली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने तुमचे कुटुंबातले जे तरुण आहेत ते सक्षम होतील. त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण प्राप्त होईल आणि शिक्षण प्राप्त झाल्यानंतर उच्च पदावरती जातील. ही पहिल्यापासूनची माझी भावना आहे. पण आता एखादा आपण कायदा केल्यानंतर जरी आपल्याला कळलं माहीत आहे की आता आपण चूक झाली असे कायदे काढून, पण आता परत माघार घेता येत नाही. कारण की माघार जर घेतली तर परत बाकीचे जे विरोधी जे पक्ष आहेत ते निश्चितपणे म्हणणार की बघा हे चुकीचं आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जर आपल्याला या देशाला प्रगती पथावर न्यायचं असेल तर हे जे अन्यायकारक जे कायदे केले गेलेले आहेत त्याच्यात बदल होणं गरजेचं आहे. आणि हे बदल करायचा असेल तर निश्चितपणे ह्या देशात सत्तांतर होणं शिवाय गत्यंतर नाही. आणि त्यामुळं मगाशी मुळीक साहेब बोलले प्रेमाच्या भावनेत की उदयनराजे कोणाला घाबरत नाही. हा खरं आहे. तुमच्या हिताकरता वाटेल ती किंमत मी मोजायला तयार आहे, पण कधी तुमच्यावरती अन्याय होऊन देणार नाही. आणि त्यानंतर मुळीक साहेबांनी परत म्हणाले वाघ जरी आणून सोडला तर उदयनराजे आपण सगळे पळून जाऊ, पण उदयनराजे पळून जाणार नाही. मेहरबानी करा. ते म्हणजे असं म्हणजे किती तुमचं हित जोपासतो हे सांगण्याचा अर्थ त्याच्यावर होता. मेहरबानी करून नाही तर तुम्ही खरंच वाघ आणाल आणि माझ्यासमोर सोडाल. तसले काय चूक करू नका. नाहीतर ही निवडणूक माझ्यासाठी बिनविरोध नाही, पण जे समोरचे आहेत त्यांच्यासाठी नक्कीच बिनविरोध आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं. तेवढी माझ्यावरती कृपादृष्टी राहू द्या हे अवनिमन विनम्रपणे मला सांगावंसं वाटतं. दहशत प्रत्येक वेळेस दहशत उदयनराजे दहशत आहे आणि का नाही आणि कशा करता दहशत
जेव्हा ते लोक माझ्याबद्दल अनेकदा उल्लेख केला जातो की दहशत आहे, दहशत आहे. दहशत म्हणजे काय? दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे रिस्पेक्ट, ज्याला दहशतीला आपण इंग्लिशमध्ये रिस्पेक्ट म्हणतो, रिस्पेक्ट. एक म्हणजे डिमांड रिस्पेक्ट आणि दुसरी कमांड रिस्पेक्ट. उद्या डिमांड म्हणजे चल नमस्कार कर, कधी असं म्हणत नाही. आणि दुसरं कमांड रिस्पेक्ट, मी कामाच्या माध्यमातून तुमचं हित जोपासण्याच्या माध्यमातून नेहमी वंचित असतील किंवा जे कोण असतील प्रत्येकाच्या मागं उभं राहतो आणि कधी माझा शब्द पडून देत नाही. पण निश्चितपणे एवढी मोठी संपत्ती मी कमवली आहे की उद्या जरी बँकरप्सी जरी झाली तर बाकीचे बँकरप्ट होतील, पण मी बँकरप्ट एवढ्या करता होणार नाही. कारण की आज एवढे लोक मी मित्र मंडळी म्हणून कमवलेत, त्याच्या एवढी संपत्ती हीच माझी खरी संपत्ती असं या ठिकाणी मला सांगायचं. फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगतो की ठीक आहे, मला माहीत आहे की अनेकांनी इच्छुक असणं काही चुकीचं नाही. प्रत्येकाला वाटतं आणि का वाटू नये. प्रत्येकाला जोपर्यंत आपल्याला एक ॲम्बिशन ज्याला म्हणतो, एक आपण काहीतरी आपण व्हावं अशी इच्छा जर नसली तर आपण त्या काही आयुष्यात कुठेही पोचू शकत नाही. आणि त्यामुळं अनेकांची इच्छा होती की आपल्याला उमेदवारी मिळावी आणि त्यात गैर काय. निश्चितपणे प्रत्येकाने त्यांच्या परीने प्रयत्न केला, काय केलं त्यांना माहीत. पण एवढंच सांगतो की पहिल्यापासून मी तर सांगितलं होतं, मगाशी त्याचा उल्लेख केला की कोणी फक्त त्यांनी मला सुद्धा खरं सांगू का की प्रत्येक वेळेस तुमची सेवा करत असताना मी मनापासून करत असतो, कुठली अपेक्षा न बाळगता. ह्या प्रसंगी मला आवर्जून सांगावंसं वाटतं. मगाशी ज्याचा समृद्धींनी त्याच्या भाषणात उल्लेख केला की कुठेतरी आता सारखं किरकोळ मतभेद जे काय असतात ते आपण विसरून गेलं पाहिजे. किंवा त्यातच जर आपण गुंतून पडलो तर प्रगतीच्या दिशेने वाटचाल कशी करणार. आणि त्यामुळं आवर्जून ह्या ठिकाणी सांगावंसं वाटतं की या जिल्ह्यातले जे राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि मित्रपक्ष यांचे जे काय भविष्य काळातले आमदारकीला जे उमेदवार असणार आहे त्यांच्याच पाठीशी आपण सर्वांनी उभं राहणं गरजेचं आहे. कारण आज त्या संपूर्ण सर्वांनी जसं तुम्ही मला पाठिंबा दर्शवला त्याच पद्धतीने त्या लोकांनी सुद्धा मला पाठिंबा दर्शवला आहे. आणि एकदा एक शब्द त्यांनी जो दिला आहे तर आपण सुद्धा आपला शब्द मी तर कधी पडून देत नाही. त्यामुळं प्रत्येक अलीकडं आता बरेच लोक डायलॉग मारायला लागलेत, पण मी नेहमी सांगतो कसल्याही बाबतीत मी सांगतो एकदा शब्द दिला म्हणजे दिला. एक बार जब मैंने कमिटमेंट कर दी, जब मैं अपनी खुद की हा जोश कधी येतो जेव्हा आपण नैतिक दृष्ट्या बरोबर असतो. त्यावेळेस समजा माझ्याकडनं काय घाणेरडं कृत्य घडलं असतं किंवा एवढा सुद्धा भ्रष्टाचार घडला असता, सेवा केली आणि आज सुद्धा काल सुद्धा तुमचा होतो, आजही तुमचा आहे आणि भविष्य काळात देखील कुठल्याही परिस्थितीत बदल होणार नाही. आवर्जून ह्या ठिकाणी मला नमूद करावंसं वाटतं. बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पण आज ती वेळ नाही. या ठिकाणी आज थोड्या वेळात आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान दिला.
त्या ठिकाणी उपस्थित राहायला मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. तर खरोखरच आपल्याला या संपूर्ण जिल्हा ह्या महाराष्ट्रात या जिल्ह्याला गत वैभव जर प्राप्त करून द्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांची, केवळ ह्या ठिकाणी उपस्थित असले जे आहेत त्यांची नाही, तर ह्या संपूर्ण जिल्ह्यातल्या प्रत्येकाची एकी असणं गरजेचं आहे. आणि आज तो निर्णय प्रत्येक त्या मतदारसंघातल्या लोकांनी घेतलेला आहे आणि तो ह्या मतदारसंघातल्या लोकांनी सुद्धा घेतलेला आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. किंबहुना त्यामुळं एकच सांगतो की हा जिल्हा एक आदर्श जिल्हा बनवायचा आहे, जेणेकरून संपूर्ण बाकी महाराष्ट्रातल्या विविध सगळ्या जिल्ह्यातनं लोक या ठिकाणी आले पाहिजे आणि पाहायला की कसं किती आदर्शवान हा जिल्हा आहे. सगळ्या बाबतीत, एकीच्या बाबतीत प्राधान्याने, एकी असली तर वाटतं त्या परिस्थितीत आपण सगळे प्रश्नावरती मात करू शकतो आणि त्यामुळं एकता हीच आपली सगळ्यांची ताकद आहे असं ह्या ठिकाणी आवर्जून मी नमूद करतो. येत्या मगाशी बनकरांनी त्यांच्या भाषणात संपूर्ण आपल्याला तपशील सांगितलं निवडणुकीच्या बाबतीत. सोशल मीडियावरती तर मी नसतो कारण की आणि मी जाणार पण नाही, मला तर हा डबली फोन आहे. पूर्वी असं असायचं की म्हणजे पूर्वी म्हणण्यापेक्षा तुम्ही जर सगळ्यांनी जर 50-50 पैशाची वर्गणी काढली तर एक चांगला फोन मला तुम्ही नक्कीच विकत घेऊन देऊ शकता आणि तो द्याल अशी माझी अपेक्षा आपल्या सर्वांकडून खऱ्या अर्थाने. खरोखर म्हणजे एवढं प्रेम तुम्ही सगळ्यांनी दिलं, एवढं पाठिंबा दिलाय, त्याचं शब्दात मी वर्णन करू शकत नाही. 1-2 नाही, तब्बल 2 तप पेक्षा जास्त 25 वर्ष म्हणजे नो जोक्स. खरोखर जर सल्यूट करायचं असेल तर मला करू नका, मीच तुम्हाला सगळ्यांना सल्यूट करतो. त्या निमित्तानं आपण सगळे एकत्रित आलो. पुन्हा सगळ्या बूथ वाईज आणि जे काय त्याचं नियोजन संपूर्ण झालेलं आहे. सुनील काटकर हे संपूर्ण 1-2 दिवसात संपूर्ण त्याचा प्रोग्राम आपल्यापर्यंत पोहोचवतील. मला खात्री आहे की आपण सर्वजण आणि पाठीशी तर राहतच, पण मी सुद्धा कुठला सुपरमॅन नाही आहे, तुमच्यासारखाच एक व्यक्ती आहे. तर माझ्याकडनं कधी मी नेहमी पहिल्यापासून म्हणजे जेव्हापासून सुरुवात केली तेव्हापासून की मी सुद्धा तुमच्यासारखाच एक मनुष्य आहे. त्यामुळं माझ्याकडनं जर समजा अनुदानाने काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा. किंबहुना जर काय कुठं तुमच्या मनात एखादी कल्पना आली की आपण विकासाच्या बाबतीत हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, नक्की आपण मला सांगत जावा. कारण की जे म्हणून जे संपूर्ण शोध लागले जगात ते असेच लागले. मग पास्कल आपलं न्यूटनचा एक व्यक्ती होता, तो सफरचंदाच्या झाडात खाली झोपला होता, वरनं सफरचंद पडलं, डोक्यावर पडलं त्याच्या. मग त्यांनी विचार केला की त्याच्यावर तुटतं, वर का जात नाही, खाली काय येतं. त्यातनं न्यूटनचं थेअरी निर्माण झाली. पास्कलच्या बाबतीत तेच झालं, आर्किमिडीजच्या बाबतीत तेच झालं. त्यामुळं तुम्ही सगळे माझ्याकरता तुम्ही सगळे न्यूटन, आर्किमिडीज आणि पास्कल आहात. पण मेहरबानी करा, तुम्ही आर्किमिडीज, न्यूटन, पास्कल आहात. गमती जमती होत राहतात. ते तर खरं मनापासून सगळं संपूर्ण हे असतं.
जगायचं तर कसं आपल्या स्टाईलने जगायचं आणि ते सुद्धा असं. कोणी काय म्हणे मला काही फरक पडत नाही. हा प्रत्येकाची स्टाईल असते. आता रजनीकांतची स्टाईल आहे ते चालतं, सलमानची अशी स्टाईल आहे आणि मी असं केलं ते झालं. पण असू द्या, हे कधी मी का करतो माहिती आहे की आजपर्यंत अन्याच्या विरोधात मी लढलो, उद्याही लढणार. कधी कोणाचं वाईट केलं नाही एवढ्यासाठी आणि कधी भविष्यात करणार नाही. माझ्याकडनं माझ्या ताकदीवर सगळ्यांच्या सहकार्याने तुमच्यासारख्यांच्या पाठिंब्यावर जे काय तुमच्याकरता करता येईल ते करणार. अनेक अशा गोष्टी आहेत त्याच्याकरता मी हे करत असतो. उगीच आपलं पुष्कऱ्या मारण्याकरता बरेच वेळा करतात, बघितलं का? तसलं काय नाही. एवढंच ह्या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या ह्या उपस्थितीमुळं खऱ्या अर्थाने ह्या बैठकीची शोभा वाढली. आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार, स्वागत आणि आभार.